शेजारी काळभुषा तुका बराई म्हणतात जो प्राणी जो मनुष्य या संसारात जन्माला आला तो या संसारात राहत नाही याला कारण का तर बैसाला असे थोडा बेस कमी करा ना जरा बैसाला शेजारी काळभुषा उषाजवळ काळ बसलेला आहे आता इथे जर कोणी उषा असेल तर तिने घाबरून जाऊ कारण प्रत्येक कीर्तनात एक तरी उषा ती घाबरून जायची बैसाला शेजारी काळभुषा गैरसमज करतात लोक एका गावात कीर्तनाला गेले आणि अभंग घेतला होता मी म्हटलं बैसाला शेजारी काळभुषा बघा जागर काढण्याचं कीर्तन होतं महिला मंडळ रात्रीचं कीर्तन संपलं त्यांच्या घरी झोपायला गेलो त्या मावशींना म्हटलं मावशी उषाला काही आहे का असं म्हटल्यावर त्या मावशीने जे तोंड धुण्याला सुरुवात केली काय सांगू ताई म्हटली 10 वर्ष झाली उषाच्या लग्नाला अजून आम्हाला तिला काही होत नाही जाता जाता काहीतरी आशीर्वाद द्या म्हटलं तुमच्या उषाला होईल काहीतरी आम्हाला झोपायचंय डोक्याखाली घेणं उषा येतात बैसाला शेजारी काळभुषा मरणाची परंपरा अखंडित आहे मरणाची परंपरा आगादित आहे मरणाचा तडाखातून 9वी मर गए 10वी मर गई 88 33 कोटी देवता मर गए पटिका लगे फांसी अंका अजब तक खावे तुझा जाने लड़कावे कबीर महाराज म्हणतात 33 कोटी देवता मर गए रामकृष्ण ही आले गेले एका गावात कीर्तनाला गेले त्या कीर्तनात असं सांगितलं या गावचे जेवढे काही लोक आहे ना या गावचे सगळे एक दिवस मरणार आहे मरणार म्हटल्याबरोबर गावातले सगळे लोक नाराज झाले मध्येच एका बाईनं जोरात हसायला सुरुवात केली मी तिला विचारलं का हो तरी मी असं सांगितलं का या गावचे सगळे लोक मरणार आहे असं म्हटल्यानंतर गावातले सगळे लोक नाराज झाले आणि तुम्ही एकट्याच का हसल्या ती म्हटली ताई तुम्ही असं सांगितलं का या गावचे सगळे लोक मरणार आहे बरं झालं म्हटली मी या गावचे नाही मी शेजारच्या गावचे तुम्ही कुठल्याही गावचे असू द्या त्या ठिकाणी तो काळ येणार आहे आणि तुम्हाला मला प्रत्येकाला घेऊन जाणार आहे काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बापा तुका बरे म्हणतात तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्म नावाची गोष्ट बंधनकारक आहे ज्याप्रमाणे कर्म केलंय ना त्याप्रमाणे ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगावं लागतं सगळ्यांना अभंग माहिती आहे कर्म देता झाले प्रयत्न करता काही न चाले चौघे पुता दशरथा मृत्यू समयी एकही नव्हता दशरथ राजाच्या पोटी 4 देव जन्माला आले राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पण मरते समयी बापाला पाणी पाजायला त्याचा एकही मुलगा शिल्लक राहिला नव्हता त्याचं कर्म कुठलं प्रत्येकानं ऐका ज्या वेळेला दशरथ राजा जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेला होता दुपारची वेळ झाली पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नव्हता दशरथ राजा कंटाळला त्याने ठरवलं समोर पाण्याचा तलाव आहे दुपारच्या वेळेला तिथे कुणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता येणार आणि पाण्याचा आवाज झाला का त्या दिशेने आपण बाण मारायचं म्हणून दशरथ राजा धनुष्यावर बाण लावून बसलेले असताना त्याच वेळेला श्रावण बाळ आपल्या अंधाऱ्या आईबापाला घेऊन काश्यात्रेला चालला होता उन्हाळ्याचे दिवस होते आईबापाने सांगितलं बाळा खूप तहान लागली रे जंगलातून कुठं तरी पिण्याकरता पाणी घेऊन ये
म्हणून श्रावण बाळानं आपल्या आंधळ्या मायबापाची कावड एका झाडाखाली ठेवली, तो पाणी येण्याकरता गेल्याबरोबर त्याने लांबूनच कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. शास्त्र असं सांगतो, खास करून महिलांकरता सांगते, महिलांनी ऐका. कुठल्याही पाहुण्या माणसाला पाणी देताना आपल्या बोटाचं जे काही नख आहे त्या नखाचा स्पर्श पाण्याला होता कामा. आपल्या नखात जेवढी घाण असते, जेवढं विष असतं, तेवढं कशातच नाही. तहानलेल्या माणसाला पाणी पाजलं बोट बुडून तर समोरच्या माणसाला विष पाजल्याचं पाप लागतं. म्हणून पाणी देताना जरा जपून. त्याने लांबूनच कमंडलू पाण्यात बुडवला. पाण्याचा बुळबुळ असा आवाज झाला. दशरथाला वाटलं नक्कीच कोणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता आला. त्याने पुढचा मागचा विचार न करता बाण मारला आणि तोच बाण श्रावण बाळाच्या छातीत जाऊन लागला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. बाण मारल्याबरोबर तो श्रावणाच्या छातीत जाऊन लागला. श्रावण बाळ विव्हळला, खाली पडला. सर आला तो दाऊनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हाई गे अर्थ फोडणी हात, तो पडला जाऊन चोक. सर आला तो दाऊनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. श्रावण बाळ विव्हळला, खाली पडला. त्याच्या लक्षात आलं की अरे, माझ्या हातून कुठल्या तरी प्राण्याची शिकार नव्हता, माणसाची शिकार झाली. पळत गेला, त्याला उचलला. त्याला सांगितलं, तू कोण आहेस? त्याने मी सांगितलं, मी श्रावण बाळ आहे. तू? मी दशरथ राजा आहे. त्यानं सांगितलं, दशरथ हा माझे मायबाप आंधळे आहेत, त्यांचा मी एकुलता